नमस्कार. आज मी बनवते आगरी कोळी पद्धतीने चिंबोरीचा रस्सा. तर आपली व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, फॉलो करा, सबस्क्राईब पण करा. अर्धा एक तास नुसतंच पाणी टाकून ठेवला होता, म्हणजे कसं त्याच्यामधली माती वगैरे घाण निघून जाते. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण. आता तोडून घेऊ. ह्या खाडीच्या चिंबोऱ्या आहेत ना, त्यांचे काटे आहेत ना, तोडता वेळी टोचतात. ते हळूहळू मोडून घ्यावे लागतात. याच्यात पण अंड्याच्या चिंबोऱ्या आणि नॉर्मल चिंबोऱ्या असतात. हे नॉर्मल चिंबोऱ्या आहेत, अंड्याच्या नाहीत. चिंबोऱ्या मस्तपैकी तोडून घेऊ आणि साफ करून घेऊ. आता मी ते सगळं नाही तोडत, 3च तोडते. चला तर आपण कांदा कट करून घेऊ, बारीक चिरून घेऊ कांदा. त्यानंतर मी टोमॅटो पण कट केला. टोमॅटोसुद्धा बारीकच कट करून घेऊ. आता इथे कढईमध्ये कांदा टाकून घेऊ. त्यानंतर तेल टाकते मी. कांदा थोडा शिजतोय. त्यानंतर मी इथे आला आणि लसूण घेतला. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो, सगळी सामग्री ब्राऊन होईपर्यंत आणि टॉमॅटो पूर्ण गळेपर्यंत परतून घेऊ. मस्त ब्राऊन, आता मस्त इथे ब्राऊन झाला. यात पूर्ण तेल वर येईपर्यंत परतला. बघा तुम्ही, आता मस्त इथे तेल पण बाजूला झालाय. आता इथे टाकू पहिला हळद. त्यानंतर टाकते मी धणे पावडर, मग आगरी कोळी घरचा मसाला आणि थोडा रेडनेस येण्यासाठी मिरची पावडर. आणि आता मी टाकलं कांदा लसूण मसाला, ज्याने चव एकदम मस्त येते. तर ते पण मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण चिंबोरी टाकून घेऊ आणि ते पण परतळून घेऊ. आता इथे मस्त मसाला मिक्स झालेला आहे. आता थोडा वेळ मी झाकण ठेवते, जेमतेम 2 मिनटं. आता मी इथे नांग्या घेतल्यात चिंबोरीच्या, त्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊ आणि गाळून मग आपण रश्श्यामध्ये ओतून घेऊ. त्यानंतर मी इथे टाकते सुक्या खोबऱ्याचं वाटण थोडं. रस्सा जास्त करायचा असेल तर टाकू शकता तुम्ही, नाही टाकलं तरी चालेल.
आता इथे मीठ टाकून घ्या. त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. वास तर जाम भारी सुटला आहे. जास्त पण शिजवू नका. जास्त शिजलं तर त्याच्यामधलं सगळं निघून जातं आहे, म्हणजे पाणी पाणी होतं चिंबोरीच्या आतमध्ये. चला तर रेडी चिंबोरीचा रस्सा. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा.